नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। MST CET 2025 PCM गटासाठी उद्यापासून परीक्षा सुरू होत आहे। परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यश अकॅडमी तर्फे हार्दिक शुभेच्छा। खरं तर PCB ग्रुपची परीक्षा झालेली आहे। या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न केमिस्ट्री विषयाच्या अनुषंगाने जे काही विचारलेले होते त्याची जर काठिण्य पातळी आपण पाहिली तर निश्चितच ती थोडीशी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। काही प्रश्न निश्चितच हे सोपे आहेत, पण तरी देखील ओव्हरऑल इफेक्ट जर आपण पाहिला तर डिफिकल्टी लेवल ही किंवा आपण असं म्हणूया डिफिकल्टी लेवलपेक्षा प्रश्न विचारण्याची पद्धती बदललेली आहे आणि त्यामुळे होतं काय की नेमकं उत्तर देताना अडचण होते। म्हणजे न्यूमरिकलच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर फॉर्म्युला हा सोपाच वापरायचा आहे, मग सहज तुमच्या लक्षात राहणार आहे, परंतु व्हॅल्यूज देताना मात्र त्या अशा कन्फ्युजन केल्या जातात की विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते की नेमका फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे, कारण त्यामध्ये कन्व्हर्जन्स दिले जातात आणि मग अडचण होते। तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही निश्चित केलेला असणार आहे। यापूर्वी तुम्ही मॉक टेस्ट सिरीज दिलेल्या असणारे आहेत। ह्या जरी गोष्टी असल्या तरी प्रत्यक्ष ज्यावेळी तुम्ही परीक्षा फेस करणार आहात असं ज्यावेळी तुम्हाला वाटतं त्यावेळेस आपली मानसिकता निश्चित थोडी बदललेली असते, कारण न कळत आपण आपल्या स्वतःच्या अपेक्षा आणि आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहोत की नाहीत याची कुठंतरी एक मनामध्ये भीती किंवा एक आदरयुक्त भीती आपण म्हणूया दडपण आलेलं असतं आणि ते दडपण कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनच तुम्ही अभ्यास केलेला असतो। पण तरी देखील सर्व विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की काही असलं तरी जो काही आपण अभ्यास केलेला आता या क्षणाला असणार आहे त्याचा सगळा वापर तुम्हाला उद्याच्या परीक्षामध्ये करता यायला पाहिजे। यासाठी तुम्ही शांत राहूनच प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजून घेऊन ऑप्शन घेऊन, अर्थात हे करत असताना त्यासाठी खूप कालावधी तुम्हाला देऊन चालणार नाही, कारण कमी कालावधीमध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत। म्हणजे यामध्ये कोऑर्डिनेशन सारखे असतील किंवा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 असतील, थर्मोडायनामिक्स असेल, अल्डेहाइड कीटोन्स असतील की असे काही मोठे चॅप्टर्स आहेत की ज्यांचं वेटेज हे म्हणजे परीक्षेला बऱ्याच वेळा 4 वेळा प्रश्न म्हणजे एकाच वेळेस 4 प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सर्व बाजूनी त्या चॅप्टरचा विचार करावा लागणार आहे किंवा केलेला असणार आहे। पण असं जरी असलं तरी उद्याची परीक्षा जी असणारी आहे यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील यापेक्षा येणाऱ्या प्रश्नाला मी सामोरं कसं जाईन, तो प्रश्न कसा सोडवेन यासाठी तुम्हाला शांत डोक्याने त्याचा विचार करावा लागणार आहे आणि यासाठी खूप कमी कालावधी असणार आहे। त्यामुळं मन शांत ठेवून, डोकं शांत ठेवून जो काही आपण अभ्यास केलेला आहे त्याचा पुरेपूर वापर या परीक्षेमध्ये आपण कराल अशी मी अपेक्षा बाळगतो। येणाऱ्या परीक्षेला माझ्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।